त्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होत असे. ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे. पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्मा आप्त काम तरी नमन को न करावे म्या. संव्यापकं नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा तदेवाहं नमत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः. कर्म आणि उपासना ही जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची किंवा मोक्षाची बहिरंग साधनं आहे, बरोबर ना. आणि अंतरंग साधनं 8 आहे. कोणती? विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व, नंतर श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन. त्यापैकी जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं अंतरंग साधन कोणतं आहे? साक्षात कारणत्व कोणाला आहे? तत्वम पदार्थ शोधनाला आहे आणि श्रवण मनन निधिध्यासनाला नाही. पण मग श्रवण मनन आणि निधिध्यासन ही व्यर्थ आहेत का? नाही. तर जीव ब्रह्मैक्य ज्ञानोत्पत्ती नंतर जर आपल्याला निष्प्रतिबंध म्हणजे प्रतिबंध रहित अशी आनंदाची अनुभूती येत नसेल तर मध्ये काहीतरी प्रतिबंध मानला पाहिजे. तर ते प्रतिबंधाचं स्वरूप काय आहे? कधी प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना हे प्रतिबंधक आहेत. तर या ठिकाणी आपल्याला जर प्रमाण जी वेदवाक्य आहेत ती प्रमाण वेदवाक्य कर्म किंवा उपासना सांगतात किंवा ते जीव ब्रह्माची एकता सांगतात. याविषयी आपल्याला जर जीव ब्रह्मैक्य प्रतिपादक जी वेदवाक्य आहे त्यांना कर्म उपासना प्रतिपादक आहेत किंवा जीव ब्रह्माची एकता सांगतात असं जर आपल्याला संशय आला तर त्या संशयाला म्हणतात प्रमाणाविषयी संशय. त्याला म्हणतात प्रमाण असंभावना, प्रमाणासंभावना किंवा प्रमेयगत असणारा संशय. तो दूर करण्यासाठी आपल्याला श्रवण उपयुक्त आहे. जर आपल्याला प्रमाण असणाऱ्या वेदवाक्यांनी ते जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलेलं आहे, परंतु जीव ब्रह्माची एकता किंवा जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे किंवा भेद सत्य आहे असा जर आपल्या अंतःकरणात संशय उत्पन्न झाला तर त्याला म्हणतात प्रमेयगत संशय किंवा त्याला म्हणतात प्रमेयासंभावना, प्रमेय असंभावना. सिद्धांत जो जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य परंतु यांची खरोखर एकता आहे का यांचा भेद आहे, जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे की अभेद सत्य आहे, अशा प्रकारचा जर आपल्या अंतःकरणात संशय आला तर त्याला म्हणतात प्रमेयगत संशय किंवा प्रमेयासंभावना. आणि त्याच्या निवृत्तीसाठी मनन केलं पाहिजे. आणि कधीकधी आपल्याला अनेक जन्माच्या संस्काराने देहादिकांच्या ठिकाणी सत्यत्व निश्चय होतो आणि जीव आणि ब्रह्म यांच्याविषयी भेद आहे असं जर वाटत असेल, जीव ब्रह्माच्या विषयी भेदाचा निश्चय आणि देहाच्या विषयी सत्यत्वाचा निश्चय, जगताच्या विषयी सत्यत्वाचा निश्चय म्हणजे आपली विपरीत भावना होत असेल तर विपरीत भावनेच्या निवर्त्यर्थ आपल्याला निधिध्यासन केलं पाहिजे, म्हणजे त्यांनाही व्यर्थत्व नाही. आता हीच गोष्ट आता सांगतात. आतापर्यंत ठीक आहे ना, वाचू ना पुढं. असंभावना व विपरीत भावना यांचे लक्षण. असंभावना महावाक्याने सांगितलेल्या जीव ब्रह्मैक्याविषयी जो संशय त्यास असंभावना म्हणतात. असंभावना या हे जे शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ सांगतात. महावाक्याने सांगितलेला, महावाक्य म्हणजे तत्वमस्यादी महावाक्य, जे तत्वमसी प्रज्ञानम ब्रह्म आयम आत्मा ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी ही 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. आणि त्या महावाक्याने सांगितलेल्या जीव ब्रह्मैक्याविषयी त्या महावाक्य काय सांगतं? जीव आणि ब्रह्म यांची एकता सांगतं. पण त्याविषयी जो संशय, त्याविषयी आपल्या अंतःकरणात जो संशय निर्माण होतो, खरं जीव ब्रह्माचं ऐक्य आहे का जीव ब्रह्माचा
भेद आहे, अशा प्रकारचा जो संशय आपल्याला निर्माण होतो. म्हणजे कोणता संशय? प्रमाण जी वेदवाक्य त्यांच्याविषयी संशय. म्हणजे सगळा वेद आपण पाहिला तर उपक्रम उपसंहारादिकांचं पाहून, आपण श्रवण कशाला म्हणतात? युक्तीने उपक्रम उपसंहारादी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयास श्रवण असे म्हणतात. आता तत्वमसी महावाक्य आलेले 4 वेदामध्ये आपण सर्व वेदांचं अध्ययन केलं, तत्वमसी महावाक्याचाही विचार केला आणि उपक्रम उपसंहारादी पाहिलं आणि आपल्याला असं वाटलं की वेदांत वाक्य जी आहेत तर ती जीवब्रह्माचं एक ऐक्य प्रतिपादन करतात. पुन्हा कर्मकांडाचा उपासनाकांडाचा भाग पाहिला तर वेदाला नेमकं जीवब्रह्माची एकता सांगायची का जीवब्रह्माचा भेद सांगायचा? वेद सांगतो की यज्ञादी कर्म करा, अनेक देवतांची उपासना करा, किंवा देवादी देव असणारा एकच ईश्वर त्याची उपासना करा. मग उपासना करण्याला 2 पाहिजे की नाही? कर्म करताना सुद्धा 2 पाहिजे की नाही? मग या ठिकाणी जीव आणि ब्रह्म याचा भेद मानल्याशिवाय कर्म आणि उपासना घडतील का? नाही. बरं, वेदामध्ये कर्म उपासना सांगितलेले आहेत. तसंच उपनिषदामध्ये जीव आणि ब्रह्माची एकता पण प्रतिपादन केलेली आहे. तेव्हा जी प्रमाण असणारी जी वेदवाक्य त्यामध्ये जीव आणि ब्रह्मैक्य यांचंच प्रतिपादन करायचं आहे, किंवा कर्म उपासना प्रतिपादक आहेत, म्हणजे कर्म आणि उपासना यांची प्रतिपादन करणारी आहेत वेदातली वाक्य. म्हणजे वेदाला नेमकं काय म्हणायचं अशाविषयी जर आपल्या अंतःकरणात संशय झाला तर तो संशय कशाविषयी? प्रमाण असंभावना, प्रमाणाविषयी. प्रमाण कोण आहे? वेदवाक्य. आणि त्या वेदवाक्य आपण सर्व वेदाचं आलोडन केलं तर म्हणजे त्याचं अध्ययन केलं तर प्रमाण असणारी वेदवाक्य ही जीवब्रह्माच्या ऐक्याचं प्रतिपादन करणारी आहेत का जीवब्रह्माच्या भेदाचं प्रतिपादन करणार आहेत? भेदाचं प्रतिपादन करणारी का वाटतं? कारण वेदामध्ये कर्म आणि उपासना सांगितलेली आहेत, म्हणून ती कर्म उपासना प्रतिपादक आहेत भेदाला गृहीत धरून, की अभेदाला गृहीत धरून जीवब्रह्माची एकता प्रतिपादन करणारी आहेत. असा जो अंतःकरणात संशय निर्माण होतो त्याला म्हणतात प्रमाण असंभावना. आणि ती श्रवणाने निवृत्त होते. आता प्रमाणासंभावना म्हणजे प्रमाण वेदवाक्याविषयी जर आपल्या अंतःकरणात संशय झाला, त्याची निवृत्ती करायची झाली तर ती निवृत्ती कशाने होईल? श्रवणाने होईल. मग श्रवणाने होईल म्हणजे काय करावं लागेल? पुन्हा आपल्याला काय करावं लागेल? विचार करावा लागेल. कोणता? युक्तीनं म्हणजे कोणत्या युक्ती? उपक्रम उपसंहार अभ्यास अपूर्वता फल अर्थवाद आणि उपपत्ती यांच्याद्वारा आपल्याला पुन्हा वेदांत वाक्याचा तात्पर्य निश्चय करावा लागेल. मग त्याचं साधन कोणतं आहे? श्रवणच साधन आहे. आणि श्रवण जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्याला प्रमाण वेदवाक्य ही जीवब्रह्माच्या ऐक्याची प्रतिपादक आहेत की कर्म उपासना प्रतिपादक आहेत हे कळणार नाही. हा निश्चय कुठं होईल? आपला श्रवणात होईल. आणि त्यामुळं वेदाविषयी आपल्याला कोणत्याही प्रकारचा अंतःकरणात संशय राहणार नाही. आपल्याला असं वाटेल की जीव ब्रह्माची ऐक्यता प्रतिपादन करण्यासाठीच सर्व वेदवाक्ये ही प्रवृत्त झाली आहेत. हे कळेल कुठं? आपल्याला श्रवणात कळेल. मग जर आपल्याला प्रमाणाविषयी संशय असेल तर आपण काय साधनावर साधन केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. प्रमाण वेदवाक्याविषयी श्रवण आहे आणि तुम्ही म्हणायला लागले की अर्थापत्तीन काय त्या परवा सांगितलेल्या अर्थापत्ती अनुमान उपमान या प्रमाणाने मनन करायला लागले. काय उपयोग होईल का त्याचा? संशय कोणामध्ये? कोणत्या वाक्याविषयी? वेदवाक्याविषयी. मग वेदवाक्याविषयी संशय जायला त्याला काय करायला पाहिजे? श्रवणच करायला पाहिजे. दुसरं साधनाचा उपयोग होणार नाही. म्हणून काले आपण थोडं चिंतन केलं की आपल्या स्वतःच्या अंतःकरणात असणारा संशय कोणता आहे? प्रमाणगत संशय असेल किंवा प्रमाण असंभावना असेल तर आपल्याला श्रवणच केलं पाहिजे. आपल्या ठिकाणी जर प्रमेय असंभावना असेल तर मननच केलं पाहिजे. जर आपल्या ठिकाणी विपरीत भावना असेल तर निधिध्यासनच केलं पाहिजे. आणि आपल्या ठिकाणी हे कोणतीच नसेल तर काय केलं पाहिजे? काहीच करण्याची आवश्यकता नाही. काहीच न करणं हेच त्याचं काय आहे? करणं आहे. ऐक नाही, काही न करणे ते तुझी सेवा आणि काही नवेशी ते तुगा देवा, अशी त्याची स्थिती आहे. म्हणून आपल्याला जोपर्यंत अंतःकरणात संशय आहेत तर तो प्रकारे त्या संशयाचे बिरडे फिटेल ना. संशयाचं बिरडं म्हणजे गाठ सुटली पाहिजे. संदेहाच्या सुटल्या गाठी. आणि जोपर्यंत संशय अंतःकरणात आहे, संशय स्वामी महाराज म्हणायचे संशय म्हणजे मळमळ आहे.
संशय म्हणजे मळमळ आहे आपल्या अंतःकरणामध्ये, तिची गाठ सुटली, मळमळ एकदा थांबली की झालो पोटी शीतळ. म्हणून ही संशयाविषयीचं असणारी आपलं प्रमाणाविषयी असणारा संशय किंवा प्रमेयाविषयी असणारी असंभावना, ह्या दोषाच्या निवृत्तीसाठी आपल्याला श्रवण आवश्यक आहे. आता प्रमेय असंभावना, जीव ब्रह्म वाचू ना. जीव ब्रह्माचा अभेद हे वेदांत शास्त्राचे मुख्य प्रमेय म्हणजे सिद्धांत आहे. आता आपण श्रवण केलं आणि आपल्या असं लक्षात आलं की वेदाला काय सांगायचे, जीव ब्रह्माचा अभेद हे वेदांत शास्त्राचे मुख्य प्रमेय. प्रमेय म्हणजे काय आहे, सिद्धांत. सिद्धांत कशाला म्हणतात, सर्व विचार करून निर्णय झालेला अर्थ, त्याला निर्णित अर्थाला सिद्धांत म्हणतात. निर्णय काय आहे, वेदाचा सगळा वेद अनंत बोलीला अर्थ तुकाची साधिला, त्याचं काय आहे, तो जीव जो आहे तुका म्हणे नाही, तुका म्हणे तूची खरा येर वावगा पसारा, किंवा तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा. जीव निराळा कुठं नाही, म्हणजे जीव निराळा नाहीच आहे. जीव आणि ब्रह्म यांचं समरसता आहे, ऐक्यता आहे, हा वेदाचा सिद्धांत आहे. असं आपल्याला कुठं कळलं, श्रवणामध्ये कळलं. तो जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे किंवा भेद सत्य आहे असा जो संशय, त्यास प्रमेया संभावना म्हणतात. माणसाचं काय होतं, वेदाने सांगितलेलं आहे जीव ब्रह्माचा अभेद, पण तरीसुद्धा जरी कोणी सांगितलं तर म्हणजे वेदवाक्य प्रमाणे आहेत, त्यांचं मनोगतही जीव ब्रह्माचा अभेद सांगण्यात आहे हे जरी कळलं, पण खरं जरी वेदाने सांगितलं असलं तर जीव ब्रह्माचा भेद कारण आपल्या ठिकाणी संस्कार अनादिकालापासून कोणते भेदाचे संस्कार आहे, तेव्हा जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे का जीव ब्रह्माचा भेद असत्य आहे, म्हणजे जीव ब्रह्मामध्ये भेदच आहे का जीव ब्रह्मामध्ये अभेद आहे, म्हणजे जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे का जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे, असा संशय येऊ शकतो की नाही श्रवण जरी केलं तरी. वेदाने सांगितलं पण मला असं वाटतं की जीव ब्रह्माचा भेद मानणं हेच बरं राहील, आहे की नाही. मला असं वाटतं की जीव ब्रह्माचा अभेद जो आहे तो अभेद प्रतिपादन करणं मनुष्याला हितावह नाही, अनुभवाला जुळत नाही, युक्तीला नाही, आहे की नाही. जीव ब्रह्माचा भेद अनुभवाला पण जुळतो, आहे की नाही, युक्तीनं सुद्धा सिद्ध करता येतो आणि श्रुती वचनाचं सुद्धा तात्पर्य मला तेच दिसतं असं वाटतं. हे जे तुम्ही उपक्रम उपसंहार आदी पाहून गुरुजींनी सांगितलं हे बरोबर आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं त्यांचं बरोबर आहे, पण मला वाटत नाही, मला कळतं हे गोष्ट, पण मला पटत नाही, म्हणजे कळलं तरी पटत नाही. मग पटत नाही याचा अर्थ तुम्हाला काय केलं पाहिजे, निधिध्यासन केलं पाहिजे. ते कसं, यौक्तिक चिंतन केलं पाहिजे. जीव ब्रह्माच्या भेदज्ञानाला बाधक युक्ती आणि जीव ब्रह्माच्या अभेदाला साधक युक्ती असं यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतनाला मनन असं म्हणतात. मग जर तुम्हाला प्रमाण असणाऱ्या वेदवाक्यांनी जीव ब्रह्माची एकता सांगितली तरी जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे की अभेद सत्य आहे अशा प्रकारचा जो संशय त्याला काय म्हणतात, प्रमाणगत संशय किंवा प्रमेयगत संशय किंवा प्रमेया संभावना असं त्याला म्हणतात. आणि तो दोष निवृत्त करायचं झालं तर काय केलं पाहिजे, आपल्याला मनन केलं पाहिजे. मननाचं स्वरूप काय आहे तर जीव ब्रह्माच्या एकतेला जे साधक असतील अशा युक्ती आणि जीव ब्रह्माच्या भेदाला बाधक असतील अशा युक्ती, ते कसं करायचे हे आपण परवा पाहिलं, मननाचं स्वरूप पाहिलं की या ठिकाणी आपण कोणत्या द्वारा करायची, युक्ती म्हणजे कोणत्या, प्रमाण, आहे की नाही, प्रमाणांच्या द्वारा. शब्द प्रमाण आहे, याला अर्थापत्ती प्रमाण आहे, याला अनुपलब्धी प्रमाण आहे, याला उपमान प्रमाण आहे, याला अनुमान प्रमाण आहे, प्रत्यक्ष प्रमाण आहे. ज्या ज्या युक्ती आपल्याला मिळतील त्या युक्तीनं मात्र कसं करायचं, आता जीव ब्रह्माचा जेणेकरून अभेद सत्य आहे असं वाटेल असं चिंतन करायचं. नाही तर तुम्ही म्हणाल की आम्ही मनन केलं आणि मननाने जीव ब्रह्माचा भेद निश्चय झाला. असे अनेक दर्शनकार आहेत, द्वैती दर्शनकार, की ज्यांनी युक्तीनं काय केलं, जीव ब्रह्माचा भेद निश्चय केला. इथं तसं करायचं नाही. आपण दृष्टांत पाहतोय दररोज, आईला कुठं न्यायचं, ब्रह्मकुंडापर्यंत 150 किलोमीटर पुढं न्यायचं, तिला पुन्हा मागं आणायचं नाही. तसं आपल्या चिंतनाची किंवा युक्तीची दिशा कुठे गेली पाहिजे, जीव ब्रह्माचा अभेदाला साधक अशा युक्ती झाल्या तर त्याला म्हणतात श्रुतिमतस्तर्कोनुसंधीयताम. श्रुतीला मान्य असणारा तर्क करायचा. श्रुतीला मान्य काय, जीव ब्रह्माचा अभेद, मग त्या अभेद जेणेकरून होईल अशाच प्रकारच्या घटाकाश मठाकाश अशा युक्ती करायच्या. आता ही जी प्रमेया संभावना ही मननाने निवृत्त होते. प्रमेया संभावना आपल्या ठिकाणी असेल
तर त्याला तर श्रवण करून उपयोग आहे का? नाही. ते कशाने होईल निवृत्त? मननाने निवृत्त होईल. आता विपरीत भावना. अनेक जन्माच्या संस्काराने देहादिकांच्या ठिकाणी जसा सत्यत्व निश्चय तसाच जीवब्रह्माच्या भेदाविषयी सत्यत्व निश्चय हा असतोच. त्या विपरीत सत्यत्व निश्चयास विपरीत भावना म्हणतात. पहिल्यांदा विपरीत भावना म्हणजे काय तर ते सांगतात की आपले अनंत जन्म झाले आणि त्या अनंत जन्मामध्ये आपला जीव आणि आपला देहादिकाच्या ठिकाणी सत्यत्व निश्चय आहे. आपण जरी म्हणलं की बुजगावणे चोरा देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा रक्षणसे भासतसे, याच्यावर जरी आपण किती निरूपण केलं तरीसुद्धा हे आपल्याला काय, जो बुजगावणे चोरा चांगलं व्याख्यान करून सांगतो तो सुद्धा काय करतो, देहाच्या विषयी सत्यत्व बुद्धीचा परित्याग करत नाही. याचं कारण अनादी संसार मालिकेमध्ये आपण देहाला सत्य समजत आलो. तसंच आपण ज्या अर्थी जन्माला आलो, आभेद निश्चय झाल्यावर मनुष्य जन्माला येतो का परत, तो त्याचा शेवटचा जन्म असतो. ज्या अर्थी आपल्याला जन्माला आलो या अर्थी आपला आभेद निश्चय झाला नाही. म्हणजे आपले संस्कार कोणते, जीव आणि ब्रह्म यांचा भेद सत्य आहे, हेच आपल्या अनंत जन्माचे संस्कार आहेत. त्यामुळं देहाविषयी सत्यत्व निश्चय असतो आणि जीव ब्रह्माच्या भेदाविषयी सत्यत्व निश्चय असतो. आणि हा निश्चय कसा आहे, वास्तविक विपरीत सत्यत्व निश्चय. सत्य काय आहे, सत्यतू 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 विठ्ठला. तुका म्हणे तूची खरा, येर वावगा पसारा, रज्जू सर्पाकार भाशी येले जगडंबर, आहे की नाही, अशी स्थिती आहे. परंतु आपला निश्चय होतो का, रज्जू सर्पाकार, जगत सुद्धा काय आहे सत्य, जगताच्या अंतर्गत असणारा देहही सत्य, जीव ब्रह्म हे दोन्ही सत्य, जीव ब्रह्माचा भेद सुद्धा सत्य. असं आपले काय अनंत कालापासून आपल्या ठिकाणी विपरीत भावना म्हणजे विपरीत सत्यत्व निश्चय. विपरीत सत्यत्व निश्चय काय म्हणतात, सत्यत्व निश्चयात खरं काय आहे, सत्य काय आहे, जीव ब्रह्माचा अभेद, पण विपरीत सत्यत्व निश्चय म्हणजे काय, जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे. अशा प्रकारचा जो निश्चय आहे त्याला म्हणतात विपरीत भावना. त्या विपरीत भावनेचा निधिध्यासनाने नाश होतो. विपरीत भावनेचा नाश किंवा निवर्तक कोण आहे, निधिध्यासन. असंभावना व विपरीत भावना ज्ञानाचे फल जी परमानंद प्राप्ती त्या फलप्राप्तीस प्रतिबंधक आहेत आणि असंभावना व विपरीत भावनांचे नाशक श्रवण मनन निधिध्यासन ही आहेत. आता बघा, असंभावना आणि समजा झाली असंभावना. असंभावना म्हणजे असंभावना किती प्रकारची आहेत, दोन. एक प्रमाण असंभावना आणि दुसरी प्रमेय असंभावना. दोन प्रकारच्या असंभावना आहेत. आणि तिसरी कोण आहे, विपरीत भावना. ते विपरीत भावना, समजा या विपरीत भावना झाल्या किंवा असंभावना झाली तर यांनी आपल्याला काय प्रतिबंध होतो, तर त्या जीवब्रह्मैक्य ज्ञानाचं जे फल आहे कोणतं, निष्प्रतिबंध आनंदानुभूती किंवा परमानंदाची प्राप्ती, ह्या मनुष्याला परमानंदाची प्राप्ती होत नाही. ज्या अर्थी परमानंदाची प्राप्ती होत नाही आणि त्याने तत्वमसी महावाक्याचं श्रवण केलेलं आहे आणि तरीसुद्धा त्याला परमानंदाची प्राप्ती होत नाही, बरोबर ना. याचा अर्थ मध्ये काहीतरी प्रतिबंध असला पाहिजे. आपण पाहतो, एक कधी सांगितलं असेल एखाद्या वेळा, इथं एक पाचलेगावकर महाराज म्हणून परभणी जिल्ह्यात होऊन गेले. त्या गावाचं नाव पाचले गावाचं आहे. तर तिथं ते अजूनही तो यज्ञ चालू आहे. आता एक 60 वर्षानंतर तिथं यज्ञ होऊन गेला. आपले कैलास महाराज कीर्तन करून आले तिथं. तर त्या ह्याच्यामध्ये असं अग्नी, तो जो यज्ञाचा अग्नी असतो त्याच्यावरून सगळं लोकांना चालवायला लावतात आणि खैराचे इंगळ म्हणजे ते निखारे असतात सगळे यज्ञामध्ये, जे काही काष्ट वापरलेले असतात त्याचे इंगळ असतात आणि त्याच्यावरून लोक पायी जातात, चालत जातात, कोणालाच काही होत नाही. त्याचं कारण काय आहे, तर त्यांच्याजवळ काही तो प्रतिबंधक मणी किंवा त्यांचे मंत्र किंवा काही औषधी ते त्याच्यामध्ये ठेवतात आणि त्याच्यामुळं मनुष्य तिकडं काय करतो, चालत जातो, म्हणजे अनवाणी पायाने. याचा अर्थ काय, अग्नी म्हटलं की जाळणार की नाही, सहज पाव जरी अग्नीवरी पडे, काय न घडे दाह ऐसे कधी न घडे. जर त्या ठिकाणी अग्नीवर पाईल पडला आणि जर लहान मुलं असो किंवा जाणकार मनुष्य असो तरी तो पोळल्याशिवाय राहतो का, अग्नी दाह केल्याशिवाय राहत नाही. इथं अग्नी तर आहे, प्रज्वलित अग्नी, दाह तर होत नाही. याचा अर्थ अग्नीची जी दाहक शक्ती आहे त्या दाहक शक्तीला कोणीतरी प्रतिबंध केलेला आहे, असाच त्याचा अर्थ होतो. म्हणून
जर तो मनी किंवा काढून घेतला किंवा मंत्र उच्चारण बंद केला तर तो मनुष्य लगेच शंक करायला लागतो, आहे की नाही. मग काय झालं का प्रतिबंध जो आहे तो दूर झाला. मग आपल्याला याचा अर्थ आपण वेदांतामध्ये आपण वेदांताचं जे तत्वमसी महावाक्य आहे त्या महावाक्याचं श्रवण केलं आणि तरीसुद्धा आपल्याला काय झालं नाही, निष्प्रतिबंध अशी परमानंदाची अनुभूती आली नाही. तर मध्ये काहीतरी कारण आहे आणि कार्य तर होत नाही. मग कारणापासून कार्योत्पत्ती जेव्हा होत नाही त्याचाच अर्थ मध्ये काहीतरी प्रतिबंध आहे. आणि तो प्रतिबंध कोणता आहे तर असंभावना आणि विपरीत भावना यांनी काय केलं, त्या श्रोत्याच्या स्रोत्राशी महावाक्याचा संबंध होऊनही, बरोबर ना, त्याला अपरोक्ष ज्ञान होऊनही अपरोक्ष ज्ञानाचं फल काय आहे, अपरोक्ष ज्ञान झालं रे झाले की अव्यवहित उत्तरक्षणी, म्हणजे त्याच्यानंतर अंतराय रहित लगेच पुढच्या उत्तरक्षणात काय झालं पाहिजे, परमानंदाची प्राप्ती. पण ती तर याला प्राप्त झालेली नाही. याचा अर्थ मध्ये प्रतिबंध आहे. त्या प्रतिबंधाचं स्वरूप काय आहे, असंभावना आणि विपरीत भावना. तर यामध्ये आता ही विपरीत भावनेचं चालले, हे काय चालले, असंभावना तर दोन प्रकारची. एक प्रमाणासंभावना ही श्रवणाने निवृत्त होते, प्रमेयासंभावना ही मननाने निवृत्त होते. आता ही विपरीत भावना आहे की नाही, विपरीत भावना आहे. विपरीत भावना म्हणजे देहाविषयी सत्यत्व निश्चय आणि जीव ब्रह्माच्या भेदाविषयी सत्यत्व निश्चय. ही विपरीत भावना रूपी प्रतिबंध असेल तर त्या प्रतिबंधाचं निवारण व्हायला पाहिजे. आणि ते जर प्रतिबंधाचं निवारण झालं तर तुम्हाला काय होईल, विपरीत भावना रूपी प्रतिबंध निवृत्त झाल्यामुळं तुम्हाला अव्यवहित उत्तरक्षणी परमानंदाची अनुभूती होईल किंवा परमानंदाची उपलब्धी होईल. ती विपरीत भावना कशाने जाते तर निधिध्यासनाने जाते. असंभावना व विपरीत भावना ज्ञानाचे फल जी परमानंद प्राप्ती त्या फलप्राप्तीस प्रतिबंधक आहेत आणि असंभावना व विपरीत भावनांचे नाशक श्रवण मनन निधिध्यासनी आहेत. आता ह्या असंभावना आणि विपरीत भावना यांचे नाशक इथं काय घ्यायचं, इथं अर्थ असा घ्यायचा, असंभावनाचे निवर्तक श्रवण मनन निधिध्यासन आहेत का, इथं असं नाही म्हणायचं. इथं या ठिकाणी असं घ्यायचं, आणि प्रमाणासंभावना व प्रमेयासंभावना व विपरीत भावनांचे नाशक अनुक्रमे श्रवण मनन निधिध्यासन ही आहेत. म्हणजे मग तुम्हाला समजायला काय अडथळा येणार नाही. असं जर कोणाला हे वाचलं तरी लक्षात येत असेल तर काय हरकत नाही, पण वाक्याचा अर्थ घेतला तर कळणार नाही. म्हणून असं घ्यायचं की या फलप्राप्तीस प्रतिबंधक आहेत कोण, असंभावना आणि विपरीत भावना. पण असंभावना दोन प्रकारच्या आहेत ना. मग या ठिकाणी प्रमाणासंभावना व प्रमेयासंभावना व विपरीत भावना यांचे नाशक. पण यांचे नाशक तिन्ही आहेत का अनुक्रमाने कोणतं, प्रमाणासंभावनेचं श्रवण, प्रमेयासंभावनेचं मनन आणि विपरीत भावनेचं निध्यास. म्हणून इथं अनुक्रमे शब्द घातला पाहिजे की नाही, अनुक्रमाने. इकडं जसा त्यांचा क्रम आहे प्रमाणासंभावना, प्रमेयासंभावना आणि विपरीत भावना यांचा जसा क्रम आहे तसं त्यांचे नाशक असणारे हे अनुक्रमाने श्रवण मनन आणि निधिध्यासन ही तीन अंतरंग साधने आहेत. म्हणून ठीक आहे ना, पुन्हा सांगू का, लिहिलं का, प्रमाणासंभावना, प्रमेयासंभावना व विपरीत भावनांचे नाशक, पुढं लिहायचं अनुक्रमे, पुढं काय लिहायचं, अनुक्रमे श्रवण मनन व निधिध्यासन ही आहेत. म्हणून आता मग याचा उपयोग काय झाला, तत्वमसी महावाक्याने तुम्हाला कोणतं ज्ञान झालं, अपरोक्ष ज्ञान झालं. पण अपरोक्ष ज्ञानाचं फल त्याला प्रतिबंध झाला, बरोबर ना, प्रतिबंध झाला. पण तो प्रतिबंध श्रवण मननाने निवृत्त झाला की नाही, मग ती सुद्धा अंतरंग साधना आहेत की नाही, आहेत. म्हणून प्रतिबंध नाशनाद्वारा श्रवणादी तिन्ही ज्ञानास हेतू आहेत, साक्षात नाही. म्हणून श्रवण मनन निधिध्यासन ही जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला साक्षात हेतू नाही. ती परंपरेने एकाचा संबंध दुसऱ्याशी, दुसऱ्याचा तिसऱ्याशी असा संबंध आहे. साक्षात संबंध कोणाचा आहे, तत्वमसी महावाक्याचा स्रोत्राशी झालेला संबंध. हा काय आहे, साक्षात कारणत्व नाही. हा ते आहे म्हणजे काय, त्याला म्हणतात तो महावाक्याचा स्रोत्राशी होणारा संबंध. हा म्हणजे तत्वम पदार्थ शोधन. हे काय आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं साक्षात साधन आहे. आणि ही साधनं कशी आहेत, ही साक्षात साधनं नाही, ही कशा द्वार आहेत.
म्हणजे प्रतिबंध नाशद्वारा. प्रतिबंध नाशद्वारा म्हणजे काय? जो प्रमाण असंभावना प्रतिबंध आहे त्याची निवृत्ती करून श्रवण सार्थ आहे, व्यर्थ नाही. जो प्रतिबंध प्रमेय असंभावना आहे त्याच्या निवृत्तीसाठी मनन सार्थ आहे, आणि म्हणजे ते जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला हेतू आहेत. आणि विपरीत भावनेचं निवृत्ती करून त्या ठिकाणी निधिध्यासन देखील जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं साधन आहे, परंतु त्याला साक्षात साधनत्व नाही. साक्षात साधनत्व कोण आहे? तत्वम पदार्थ शोधन किंवा तत्वमसी महावाक्याचं केलेलं श्रवण. ठीक आहे ना. आता यापुढं दुसरा परिच्छेद आहे 21वा, अपरोक्ष ज्ञानास हेतू किंवा कारण. वाचू ना. जर काही वाटलं तर परत सांगायला सांगा, त्याचं स्पष्टीकरण झालं नाही तर, किंवा प्रश्न विचारा. अपरोक्ष ज्ञानास हेतू किंवा कारण. जीव ब्रह्मैक्य अपरोक्ष ज्ञानास प्रत्यक्ष हेतू म्हणजे कारण श्रोत्राशी महावाक्याचे संबंधरूप प्रथम श्रवण आहे. आता हे जे अपरोक्ष ज्ञान कशाचं व्हायचं? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य, म्हणजे त्याच्यामध्ये अपरोक्ष ज्ञान होतं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होतं. प्रत्यक्ष ज्ञान होतं म्हणजे त्याच्याविषयी कोणताही संशय नाही आणि विपरीत भावना नाही, त्याला म्हणायचं प्रत्यक्ष ज्ञान. किंवा त्याला म्हणायचं अपरोक्ष ज्ञान किंवा प्रत्यक्ष ज्ञान. तर अपरोक्ष ज्ञानाला कारण काय आहे? तर जीव ब्रह्मैक्य अपरोक्ष ज्ञानास प्रत्यक्ष हेतू म्हणजे कारण. जीव ब्रह्मैक्य अपरोक्ष ज्ञानाला प्रत्यक्ष हेतू किंवा प्रत्यक्ष कारण जर कोणतं असेल तर श्रोत्राशी महावाक्याचे संबंधरूप प्रथम श्रवण. श्रोत्राशी म्हणजे त्याच्या श्रोत्राबरोबर महावाक्याचं काय आहे? प्रथम झालेलं जे श्रवण आहे. प्रथम श्रवण म्हणजे कसं? श्रोत्याच्या श्रोत्राशी महावाक्याचा झालेला प्रथम उच्चारण केलेल्या महावाक्याचा झालेला संबंध. कोणतं महावाक्य? तत्वमसी. याला म्हणायचं संबंधरूप, महावाक्याचं संबंधरूप प्रथम श्रवण. म्हणजे गुरुनी केलेल्या महावाक्याचा उपदेश कानानी ऐकणे हे आहे. अपरोक्ष ज्ञानाला प्रत्यक्ष हेतू जर काय असेल तर गुरुनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा त्या श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध झाला हे की त्याला कोणतं ज्ञान होतं? अपरोक्ष ज्ञान होतं. अपरोक्ष ज्ञान होतं का अपरोक्षच होतं? अपरोक्षच ज्ञान होतं. वेदांत वाक्ये दोन प्रकारचे आहेत, त्यात काही अवांतर वाक्य व काही महावाक्य असतात. आता वेदांत वाक्याचे दोन प्रकार केले, एकाला म्हणतात महावाक्य आणि एकाला म्हणतात अवांतर वाक्य. ज्या वाक्यात जीवाचे किंवा परमात्म्याचे फक्त स्वरूप कथन केलेले असते त्यास अवांतर वाक्य म्हणतात. आता ज्या वाक्यामध्ये जीव किंवा ब्रह्म यांचं काय केलेलं असतं? फक्त वर्णन केलेलं असतं, स्वरूपाचं वर्णन केलेलं असतं. जसं आपण म्हणतो जीव म्हणजे काय? माया. जीव म्हणजे अंतःकरण किंवा अविद्या किंवा अंतःकरण यांचं अधिष्ठान, त्याचं झालेलं अविद्येमध्ये किंवा अंतःकरणामधलं प्रतिबिंब. ईश्वर म्हणजे काय? माया अधिष्ठान चैतन्य, त्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब, असं वर्णन केलेलं आहे. आपल्याला जीव आणि ईश्वराचं स्वरूप कळतं की नाही याच्यामध्ये? किंवा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सत्य ज्ञान आणि अनंत असा परमात्मा आहे हे आपल्याला कळतं, आहे की नाही? ज्या वाक्यात जीव परमात्म्याचे फक्त स्वरूप कथन केलेले असते. परमात्मा कसा आहे? येतो आयुमानी भूतानी जायंते. ज्याच्यापासून सर्व प्राणी मात्र उत्पन्न होतात, ज्याच्यामध्ये त्यांची स्थिती असते, ज्याच्यात ते सर्व लीन होतात, ते तत्व परमात्मा आहे असं वर्णन केलेलं असतं. तर त्याला कोणती वाक्य म्हणायची? अवांतर वाक्य. आणि ज्या वाक्यात जीव परमात्म्याची एकता प्रतिपादन केलेली असते त्यास महावाक्य म्हणतात. आणि तत्वमसीमध्ये काय सांगितलं? तो परमात्मा तूच आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? जीव आणि परमात्म्याची एकता प्रतिपादन करणारं जे वाक्य असेल त्याला म्हणायचं महावाक्य. आणि जीव आणि परमात्म्याचं स्वरूप कथन करणारी जी वाक्य असतील त्यांना म्हणायचं अवांतर वाक्य. अवांतर वाक्याने फक्त ब्रह्माचे अस्तित्व रूपाने ब्रह्म आहे असे परोक्ष ज्ञान होते. अवांतर वाक्याने काय होतं? आपल्याला ब्रह्म जे आहे ते ब्रह्म किंवा इंद्रियांनी कोणत्या ज्ञान होतं का त्याचं? नाही, आहे की नाही? म्हणून आपल्याला ते ब्रह्म आहे म्हणून सुद्धा वाटत नाही. परंतु ज्यावेळेला ब्रह्माचं वर्णन श्रुती माता करते त्यावेळेला आपल्याला काय वाटतं? ब्रह्म आहे. अगोदर आपण काय म्हणतो? ब्रह्मवस्तू म्हणून कोणी नाहीच आहे. परंतु जर आपण श्रुतीच्या वर्णन ऐकलं ब्रह्मस्वरूपाचं किंवा परमात्मा स्वरूपाचं तर परमात्मा एका
नाथी, परमात्मा नावाची एक वस्तू मानलीच पाहिजे किंवा वेदाने सांगितलेलीच आहे, ती गोष्ट आपल्याला मान्य केली पाहिजे असं वाटतं. म्हणजे काय, परमात्म्याच्या अस्तित्वाचं आपल्याला ज्ञान करून देणारी जी वाक्य आहेत त्यांना काय म्हणायचं, अवांतर वाक्य होतं. म्हणजे अवांतर वाक्याने काय होतं, ब्रह्माच्या अस्तित्वाचं ज्ञान होतं. ब्रह्म नावाचा एक पदार्थ आहे असं जे ज्ञान होतं ते कोणतं होतं, वेदांताच्या किंवा उपनिषदामध्ये असणारी, उपनिषदांतर्गत असणारी जी कोणती वाक्य आहेत, अवांतर वाक्य. अवांतर वाक्याने फक्त ब्रह्माच्या अस्तित्व रूपाने ब्रह्म आहे असे परोक्ष ज्ञान होते. का परोक्ष ज्ञान होतं का, फक्त वेदवाक्यावरून ब्रह्म आहे असं जे ज्ञान झालं ते कोणतं ज्ञान आहे, परोक्ष ज्ञान. आणि तू ब्रह्म आहेस असे आचार्यांनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्याच्या करणाशी संबंध होतात. मी ब्रह्म आहे असे ब्रह्माचे आत्मत्वाने श्रोत्यास अपरोक्ष अर्थात प्रत्यक्ष ज्ञान होते. आता या ठिकाणी अवांतर वाक्याने ब्रह्माचं फक्त अस्तित्व कळतं, परंतु जी महावाक्य आहेत त्या महावाक्याने काय कळतं, त्या जीवाचं आणि ब्रह्माचं एकता आहे असं महावाक्याने कळतं. परंतु ते कसं, तू ब्रह्म आहेस असं आचार्यांनी तत्वम अशी असं आचार्यांनी उच्चारण केलेलं वाक्य, त्या वाक्याचा श्रोत्याच्या कर्णाशी किंवा श्रोत्रेंद्रियाशी संबंध झाला की त्याला काय वाटतं, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं, मी ब्रह्म आहे. तत्वमशीनं काय कळतं, त्याला मीच ब्रह्म आहे असं त्याला ज्ञान होत असल्यामुळे हे ज्ञान कोणतं आहे, मी ब्रह्म आहे या ज्ञानाला काय म्हणतात, अपरोक्ष. आणि ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे असं श्रुतिवचनावरून जे ज्ञान होतं त्याला काय म्हणतात, परोक्ष. आणि अपरोक्ष ज्ञान कशाने होतं, महावाक्याने होतं. श्रीगुरूंनी महावाक्याचं उच्चारण केलं, त्याचा श्रोत्राशी संबंध झाला. त्याच्यात पुन्हा असे कोणत्या अधिकारी श्रोत्याच्या श्रोत्राशी आहे की नाही, अगोदर अधिकारी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पुढं जाऊन तर त्यांनी असं चिंतन केलं अखंडानंद सरस्वतींनी की अधिकाऱ्याचा सुद्धा काही संबंध नाही. पण आता ते आता आपल्याला समजा मी सांगितलं हे पुस्तक आहे, हे पुस्तक आहे असं तुम्हाला सांगितलं, तर याच्यामध्ये कोणी रजोगुणी, कोणी तमोगुणी, कोणी स्त्री आहे, कोणी पुरुष आहे, कोणी वयोवृद्ध आहे, कोणी तपवृद्ध आहे, कोणी कसे आहे, कोणी मंदबुद्धीचं आहे, तर सगळ्यांना मी पुस्तक आहे असं ज्ञान होतं की नाही. मग तत्वमसी महावाक्य जर ऐकलं, हे तर काय, यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म, ह्या पुस्तकाचं तरी काय आहे, थोडंसं अंतर आहे माझं, आहे की नाही. परंतु आत्मा तर काय, काल त्या माऊलीने सांगितलं की व तो आपला अपाय आहे की नाही, ते तर आपलं स्वतः, यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म. आणि तत्वमसी ते तुझा आत्माच आहे किंवा तूच ते आहेस असं सांगितलं तर सगळ्यांना काय होतं, अपरोक्ष ज्ञानच होतं. परंतु इथं वेदांताच्या प्रक्रियेमध्ये चिंतन करताना सगळ्यांना आपण पाहतो, सगळ्यांना तर काय होत नाही. तत्वमसी महावाक्याचा जो आनंद सत्यप्रकाशपासून दररोजच चाललं की नाही, म्हणून आम्ही काय म्हणतो, निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती झाली का नाही. मग आपण काय म्हणतो, तुम्ही अधिकारी होऊन ऐकलं नाही, अधिकाऱ्याचा आणि फलाचा काय आहे संबंध आहे, ऐका नाही. मग तुम्ही पण ऐकूनच घेता. वास्तविक तेव्हाच शंका केली पाहिजे, अधिकाऱ्याचा आणि फलाचा काय संबंध आहे, मी आत्मा आहेच आहे आणि तो आत्मा ब्रह्म आहे असं महावाक्याने सांगितलं. बरं, तूच आहेस असं सांगितल्यावर कोणतं ज्ञान होतं, अपरोक्ष ज्ञान होतं. आता पुढे येणार आहे त्याच्यामध्ये, याच्यामध्ये आता म्हणजे पुढं त्याला वेळ लागणार नाही म्हणून आता थोडंसं सांगतो. 10 जण प्रवासात चालले होते, का झाले सांगून आपलं झालं असं, 10 जण प्रवासात चालले होते, नदीला पूर आला, पलीकडं जायचं तर त्यांनी सांगितलं की आता आम्ही पलीकडं चाललो, पण आपल्यातला एखादा बुडाला तर, आहे की नाही, म्हणून आपण हातात हात घेऊन सगळे बरोबर जाऊ. या कडेला मोजलं 10 जण, पलीकडे गेले म्हणे मोजा 10 आहेत का एखादा बुडाला. लगेच ते काय म्हणायला लागले, एक जणांनी मोजलं, तो म्हटला दशमहामृता, 10वा मरण पावला, बुडून गेला, दशमहा ममार, 10वा मृत्यूला प्राप्त झाला, कारण आपण 9च आहे. ते म्हणजे नाही मी बरोबर मोजतो. दुसऱ्याने मोजलं तर प्रत्येकाचे काय भरले, 9च भरले. आणि तितक्यामध्ये त्यांनी रडायला सुरुवात केली. तितक्यात दुसरा एकूण शिष्ट आप्त म्हणजे यथार्थ वक्ता, जो जसं आहे तसं सांगणारा, सत्याचं प्रतिपादन करणारा असा कोणी मनुष्य चालला होता. त्याला त्यांची दया आली. त्यांनी त्यांना विचारलं काय झालं. त्यांनी सांगितलं आम्ही 10 जण होतो, एक मरण पावला. त्यांनी एकदा नजर फिरवली, मोजलं तर 10 जण होते. मग त्यांनी काय सांगितलं त्यांना, 10वा आहे, 10वा
आहे, दावा मरण पावला नाही. त्यांचा थोडा जीव आला की नाही, म्हणजे दावा आहे. त्यांनी विचारलं दावा आहे कोण आहे की नाही, दावा कोण? आम्ही तर मोजतोय. आणि तर 9च भरतात, कारण तो जे मोजणारा होता तो स्वतःला सोडून इतरांना मोजायचा, तो होताच की नाही दावा. मग यांनी 9 मोजले आणि तो दावा कुठे? त्यांनी त्याच्या तोंडात दिली आणि तूच दावा आहे असं सांगितलं. त्याला तोंडात दिल्याचं दुःख गेलं, पण त्याला काय झाला, अधिक तो नाचायला लागला की दावा आहे. मग त्याला जेव्हा सांगितलं तूच दावा आहे, अगोदर त्याला दावा आहे म्हणल्याने काय दावा आहे एवढं आहे रूपाने ज्ञान झालं. ते कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ज्ञान. आणि तूच दावा म्हटल्यावर त्याला अपरोक्ष ज्ञान झालं का परोक्ष ज्ञान झालं? अपरोक्ष ज्ञान झालं. मग शब्दाच्या ठिकाणी परोक्ष ज्ञानाची योग्यता आहे का अपरोक्ष ज्ञानाची योग्यता आहे? परोक्ष ज्ञानही शब्द करून देतो आणि अपरोक्ष ज्ञानही करून देतो. दूरच्या पदार्थाचं ज्ञान कोणतं करून देतो? परोक्ष ज्ञान करून देतो. आणि जवळच्या पदार्थाचं कोणतं ज्ञान करून देतो? अपरोक्ष ज्ञान करून देतो. मग शब्द परोक्ष ज्ञान पण करून देतो आणि अपरोक्ष ज्ञानही करून देतो. मग तत्वमसी महावाक्य सांगितलं तर ते ब्रह्म मीच आहे, म्हणजे माझा आत्माच ब्रह्मरूप आहे किंवा मीच ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होईल का नाही? मग त्या परोक्ष ज्ञानाचं आपलं अपरोक्ष ज्ञान करून देतं की नाही? महावाक्य करून देतं. असाच अर्थ झाला की नाही? तेच आता सांगतात. जीव ब्रह्मैक्य अपरोक्ष ज्ञानास प्रत्यक्ष हेतू म्हणजे कारण श्रोताराशी महावाक्याचे संबंधरूप प्रथम श्रवण आहे, म्हणजे गुरुनी केलेल्या महावाक्याचा उपदेश कानाने ऐकणे हे आहे. वेदांत वाक्ये 2 प्रकारचे आहेत, त्यात काही अवांतर वाक्ये व काही महावाक्य असतात. ज्या वाक्यात जीवाचे किंवा परमात्म्याचे फक्त स्वरूप कथन केलेले असते त्यास अवांतर वाक्य म्हणतात, आणि ज्या वाक्यात जीव परमात्म्याची एकता प्रतिपादन केलेले असते त्यास महावाक्य म्हणतात. अवांतर वाक्याने फक्त ब्रह्माचे अस्तित्व रूपाने ब्रह्म आहे असे परोक्ष ज्ञान होते, आणि तू ब्रह्म आहेस असे आचार्यांनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्याच्या करणाशी संबंध होतात. मी ब्रह्म आहे असे ब्रह्माचे आत्मत्वाने श्रोत्यास अपरोक्ष अर्थात प्रत्यक्ष ज्ञान होते. इथपर्यंत ठीक आहे ना? श्रोत्यांशी कर्णद्वारा गुरुनी उच्चारण केलेल्या वाक्याचा संबंध न झाला तर ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान होत नाही. आता गुरुनी उच्चारण केलेला महावाक्य आणि त्याच्या श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध झाला नाही तर त्याला अपरोक्ष अर्थात प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. यावरून श्रोत्रसंबंधी महावाक्यच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे. स्वामी महाराज सांगायचे की ते आहे ना, बैरा झालो या जगी आहे ना याच्यामध्ये. तर आपण जर ब्रह्मज्ञान संपादन करायचं असलं तर काय झालं पाहिजे? त्याचं सर्वात जवळचं साधन कोणतं आहे? तत्वमसी महावाक्याचा श्रोत्याची संबंध. समजा एखाद्या माणसाला ऐकायलाच येत नसेल तर त्याला हे ब्रह्मज्ञान ह्या जन्मात संपादन करता येईल का? केवढा मोठा प्रतिबंध आहे. म्हणून माऊलींनी सांगितलं जोपर्यंत कान वगैरे ठीक आहेत तोपर्यंतच ब्रह्मज्ञान संपादन करावं. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले सोयीत पाये, तीर्थयात्रे जाये चुको नको. कशासाठी म्हटले? तीर्थयात्रा का सांगितलं? हातपायाने तीर्थयात्रा करायची. तसं जोपर्यंत कान ठीक आहेत तोपर्यंत काय करावं? वेदांताचं श्रवण करावं. ऐशी दशा येईल पुढे मग मन होईल ऐशी दशा येईल पुढे तई मनची होय वेडे, तई चिंतुनी ठेवी रोकडे आत्मज्ञान. म्हणून आपलं आत्मज्ञान काय आहे? अगोदरच मिळवलं पाहिजे. बहिऱ्या माणसाला ब्रह्मज्ञान संपादन करता येणार नाही. कर्णद्वारा गुरुंनी उच्चारण केलेल्या, तसं काही लोक म्हणतात की आता आम्ही सेवानिवृत्ती झाल्यानंतर श्रवण करू, पण तोपर्यंत कान बरेचसे खराब झालेले असतात, डोळ्यांनाही पण दिसत नाही चांगलं. मग ते अगोदर कधी शक्नोती आहे वय सोडून ह्या शरीरामध्ये आपल्याला तारुण्यात असतानाच हे ज्ञान झालं पाहिजे किंवा बालवयात झालं पाहिजे, म्हणजे पुढं काही त्याला प्रतिबंध येत नाही. एक रवींद्रनाथ टागोरांची कविता भागवत महाराज आहे का परवा, तर त्यांनी सांगितले की भगवान माझ्या दाराशी उभा आला पण मी त्याची उपेक्षा केली, आणि मी जेव्हा त्याच्या दाराशी गेलो तेव्हा तो मला दिसलाच नाही कारण वेळ टळून गेली होती, असं त्या याच्यामध्ये लिहिलं आहे. श्रोत्याशी कर्णद्वारा गुरुनी उच्चारण केलेल्या वाक्याचा संबंध न झाला तर ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान होत नाही. यावरून
श्रोत्रसंबंधी महावाक्यच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे. महावाक्य कुठे एखाद्या दऱ्याखोऱ्यात उच्चारलेला उपयोग नाही. त्याचा त्या श्रोत्याशी काय झाला पाहिजे, त्याच्या श्रोत्याच्या स्तोत्राशी काय झाला पाहिजे, संबंध झाला पाहिजे. आणि हा संबंध हा अपरोक्ष ज्ञानाला हेतू आहे. आणि श्रोत्यांशी अवांतर वाक्याचे श्रवण परोक्ष ज्ञानास हेतू आहे. आणि अवांतर वाक्य म्हणजे परमात्मा स्वरूपाचं केवळ कथन करणारी, परमात्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे असं कथन करणारी वाक्य ही परोक्ष ज्ञानाची जनक आहेत, म्हणजे परोक्ष ज्ञान करून देणारी आहेत. आणि महावाक्य काय आहे, अपरोक्ष ज्ञानाला हेतू किंवा कारण आहे. आणि यावरून श्रोत्रसंबंधी महावाक्यच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे. आणि श्रोत्याशी अवांतर वाक्याचे श्रवण परोक्ष ज्ञानास हेतू आहे. यावरून अपरोक्ष ज्ञानास महावाक्यच हेतू आहे हे सिद्ध झाले. आत्तापर्यंत केलेल्या चिंतनावरून आपल्याला जर अपरोक्ष ज्ञान पाहिजे असेल तर अपरोक्ष ज्ञानाला हेतू किंवा कारण कोण आहे, तत्वमसी महावाक्यच आहे ही गोष्ट सिद्ध झाली असं सांगतात. आपल्याला हे परोक्ष आणि अपरोक्ष जे दूरचं आहे, त्या दूरची वस्तूचं हे ज्ञान कोणतं म्हणायचं, परोक्ष. आणि अव्यवहित वस्तूचं अत्यंत जवळच्या वस्तूचं ज्ञान काय आहे, परोक्ष अपरोक्ष आहे की नाही. कोणतं, अपरोक्ष. आपण नेहमी शब्द आहोत, एखाद्याने आपल्याला कोण सांगितलं तो आमका आमका तुला असं म्हणत होता, तो म्हणतो मी तर त्याच्या बरोबरच असतो, तो मला नाही म्हटला, पाठीमागं तुला कसा म्हटला, चल बरं त्याचा समाचार घेतो. आणि त्याला जाऊन काय म्हणतो, अरे तो माझ्या अपरोक्ष असं काही काय म्हणतो, बोल ना परोक्ष. अरे परोक्ष म्हणजे त्याचा अपरोक्ष, तो मागं बोलला ते परोक्ष बोलत होता, अपरोक्ष तुझ्या समोर म्हणतो असं माझ्या अपरोक्ष काय बोलतो. तर अपरोक्ष शब्दाचा अर्थ काय, प्रत्यक्ष आहे की नाही. परोक्ष शब्दाचा अर्थ दूर असं आहे. पाठीमाग परोक्ष ज्ञान आणि दूरच्याच वस्तूचं ज्ञान होतं. हां होय. मग दहावा आहे असं जेव्हा परोक्ष ज्ञान झालं तेव्हा दहावा जवळच होता ना. असून पण भ्रमातला होता ना, त्याला मी आहे माहीत नव्हतं ना, त्याला भ्रम झाला होता ना, दहावा मरण पावला हा भ्रम होता ना. आहे तोच. तिथे आणखीनही असं लिहिलं आहे की अव्यवहित वस्तूचं परोक्ष आणि अपरोक्ष दोन्ही पण ज्ञान करून देतो शब्द, असं पण सांगितलेलं आहे. केवळ अव्यवहित वस्तूचं परोक्ष पण का, त्याला परोक्ष झालंच ना त्या वेळेला. आणि अपरोक्ष कशाने झालं, तूच दावा आहे. असं शब्दाची शक्ती दोन प्रकारे, शब्द परोक्षही ज्ञान करून देतो आणि अपरोक्ष ज्ञान करून देतो. व्यवहित वस्तूचं परोक्ष ज्ञान करून देतो, अव्यवहित वस्तूचं परोक्ष आणि अपरोक्ष असं दोन्ही ज्ञान करून देतो. सांगा ना मला. हां ते खरे महत्त्वाचे. म्हणून नायकने पावे तर जोपर्यंत नायकने पावे म्हणजे कानातली शक्ती गेली नाही, मी बहिरा आहे असं जोपर्यंत स्थिती प्राप्त झाली नाही तोपर्यंत हां तो ऐकून घाली हवे, तोपर्यंत सर्व ऐकून ठेवावं. काय सर्व म्हणजे काय, दुसरं नाही, वेदांतातले विचार सर्व ऐकून हां ते हां हां. आणि आपल्याला जोपर्यंत पाय पंगुळ झाले नाही तोपर्यंतच आपण काय करावं, तिथून जावं, म्हणजे त्या पायाचा उपयोग तीर्थयात्राधिकांसाठी करावा. डोळे जोपर्यंत आहेत तोपर्यंतच इतक्या देवाचं रूप आपण पाहून ठेवा, हृदयात साठवून ठेवावं. का डोळे गेले तरी जिवंत त्याला काय होतं, चैतन्य रूपाने आपण त्याला पाहतो असं. इतका हां काय हां हां जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत जितकं पाहायचं तेवढं पाहावं. म्हणजे कोणतं, विहित जेवढं आहे निषिद्ध पाहावं असं नाही. त्यांनी सर्वेंद्रियानाम जरयंती तेजा, निषिद्ध गोष्टी पाहिल्या की शरीराची ताकद आपोआप कमी होत जाते इंद्रियांची. उपनिषद सांगतात सर्वेंद्रियानाम जरयंती तेजा. मुखत्वादी वाचा वाहे सुभाषिते. अगोदर मुखपणी येण्याच्या अगोदरच इतकी सुभाषितं गोड मधुर अशी म्हणून ठेवावी की त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. हात होती खुळे तव हे आपल्याला हात कधी ना कधी खुळे होणार आहेत हे पुढचं जर कळेल तर अगोदरच भरपूर दान वगैरे द्यावं. नाही तर दान द्यायला सुद्धा त्याचे हात लटलट कापतात. त्या माणसाला वाटतं की याला द्यायचं नाही असं वाटतं. आता झालं का, आयशी दशा येईल पुढे तई मन होईल वेडे तव चिंतुनी ठेवी रोकडे आत्मज्ञान. महावाक्यापासून उत्पन्न होणाऱ्या अपरोक्ष ज्ञानाविषयी शंका.
आता महावाक्यापासून अपरोक्ष ज्ञान होतं असं सांगितलं तर त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये शंका उत्पन्न झाली. ती शंका सांगतात. अहो, जर महावाक्यानेच अपरोक्ष ज्ञान होते असे मानले तर ज्ञानोत्पत्तीविषयी श्रवणाधिक हेतू आहेत म्हणून शास्त्राने सांगितले ते व्यर्थ होईल. आपला विचार झालेलाच आहे, पुन्हा लक्षपूर्वक ऐका. आता तुम्ही काय म्हणता, महावाक्याने महावाक्य म्हणजे तत्वमसी, महावाक्याचा श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध झाला की त्याला होणारं ज्ञान कोणतं होतं? अपरोक्ष ज्ञान होतं असं सांगितलं. शास्त्रांनी जे सांगितलंय आत्मावारे द्रष्टव्या, आत्म्याचं दर्शन करा. त्याची साधनं काय सांगितली? श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या, श्रवण मनन निधिध्यासन करावं असं सांगितलं. आणि तुम्ही तर काय सांगता, हे श्रवण मनन निधिध्यासनाचं तुम्ही काहीच त्याला महत्त्व देत नाही. श्रुतिवचन आहे, परंतु तुम्ही मात्र सांगता की श्रोत्याच्या श्रोत्राशी महावाक्याचा संबंध झाला की त्याला अपरोक्ष ज्ञान होतं. मग आत्मदर्शन होण्याचं साधन काय झालं? तत्वम पदार्थ शोधन किंवा तत्वमसी महावाक्याचा केलेलं उच्चारण आणि त्याचा श्रोत्याच्या श्रोत्राशी झालेला संबंध हाच अपरोक्ष ज्ञानाला हेतू आहे. अर्थात श्रुतीनं सांगितलेलं जे साधनं श्रवण मनन आणि निधिध्यासन ही व्यर्थ झाली की नाही, अशा प्रकारची शंका आहे. अहो, जर महावाक्यानेच अपरोक्ष ज्ञान होते असे मानले तर ज्ञानोत्पत्तीविषयी श्रवणाधिक हेतू आहेत म्हणून शास्त्राने सांगितले ते व्यर्थ होईल. आता श्रवण मनन निधिध्यासनाचा असंभावनादी निवृत्तीमध्ये उपयोग आहे म्हणून व्यर्थत्व नाही असे वर तुम्ही सांगितले आहे खरे. तथापि कोणत्याही वस्तूचे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्याविषयी असंभावना विपरीत भावना संभवतच नाहीत. आता त्यांनी सांगितलं, पहिली तर गोष्ट अशी होती, महावाक्याने जर अपरोक्ष ज्ञान होत असेल तर श्रवण मनन निधिध्यासन या साधनाला व्यर्थत्व येतं. आता आम्ही असं म्हणतो की या साधनाला व्यर्थत्व येतं, तर तुम्ही पाठीमागं आम्हाला सांगितलं का व्यर्थत्व येत नाही. जर तुम्हाला महावाक्याचं श्रवण करून अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतरही जीवब्रह्माईच्या ऐक्याचं अपरोक्ष ज्ञान होऊनही जर तुम्हाला असंभावना विपरीत भावना होत असतील किंवा प्रमाण असंभावना प्रमेय असंभावना विपरीत भावना होत असतील आणि त्यामुळे जर तुम्हाला आनंदाची उपलब्धी होत परमानंदाची उपलब्धी होत नसेल तर त्याची निवृत्तीसाठी अनुक्रमाने प्रमाण असंभावनेच्या निवृत्तीसाठी श्रवण, प्रमेय असंभावनाच्या निवृत्तीसाठी मनन आणि विपरीत भावनाच्या निवृत्तीसाठी निधिध्यासन आवश्यक आहेत. अर्थात त्यांना व्यर्थत्व येत नाही असं तुम्ही पाठीमागं म्हटले. बरोबर आहे ना, असं तुम्ही सांगितलेलं आहे. परंतु तरीसुद्धा एक गोष्ट तुम्ही अजून विचारात घेतली नाही. हे तुमचं म्हणणं आपातता म्हणजे वरवर त्यांना बरोबर आहे असं वाटतं आणि तुम्हाला वाटतं की आम्ही श्रवण मननाला व्यर्थत्व येऊ दिलं नाही. पण बारकाईनं विचार करा म्हणतात. आता श्रवण मनन निधिध्यासनाचा असंभावनादी निवृत्तीमध्ये उपयोग आहे म्हणून व्यर्थत्व नाही असे वर तुम्ही सांगितले आहे खरे. तथापि कोणत्याही वस्तूचे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्याविषयी असंभावना विपरीत भावना संभवतच नाहीत म्हणून श्रवणाधिकांचे ठाई व्यर्थत्व दोष कायम राहतोच. अहो, एकदा तुम्ही म्हणता अपरोक्ष ज्ञान झालं आणि पुन्हा काही श्रवण मननाला सार्थकता येण्यासाठी तुम्ही काय म्हणता त्यासाठी श्रवण मनन केलं पाहिजे असं तुम्ही म्हणतात. पण तुमचं म्हणणं काय, पहिल्यांदा महावाक्याच्या श्रवणानंतर कोणतं ज्ञान होतं? अपरोक्ष ज्ञान. आणि अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतरही जर त्याला असंभावना विपरीत भावना झाली तर मग श्रवण मनन उपयोगाचं आहे. पण बघा, तुमचा सिद्धांत जर मान्य केला तर तुमचं हे स्पष्टीकरण सुद्धा योग्य वाटत नाही. जर समजा आता मला हे पुस्तक आहे असं ज्ञान झालं, हे ज्ञान आहे, कोणतं ज्ञान आहे पुस्तकाचं? अपरोक्ष ज्ञान आहे. जर हे प्रमाणाने झालं की नाही, नेत्ररूप प्रमाणाने मला याचं ज्ञान झालं, बरोबर ना? आता मी कधी म्हणेल काय हे पुस्तक आहे का घट आहे असा संशय कधी? अपरोक्ष ज्ञान झालंय ना, मग आता मी म्हणेल का कधी हे पुस्तक आहे का घट आहे? म्हणणार नाही. ऐक नाही, असा संशय येईल का मला? नाही. पण हे पुस्तक नसून घटच आहे असं विपरीत भावना तरी होईल का? विपरीत भावना पण होणार नाही. तुम्ही म्हणता तत्वमसी महावाक्याने काय होतं? अपरोक्ष ज्ञान. आणि मग अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर संशय प्रमाणात संभावना प्रमेय संभावना किंवा असंभावना किंवा संशय आणि विपरीत भावना हा दोष होईल का कधी? होणं शक्य नाही. मग जर होणंच शक्य नसेल तर मग आता सांगा बरं, तुम्ही श्रवण मननाचा काय उपयोग आहे? म्हणजे याचा अर्थ श्रवण मननाला व्यर्थत्व येणं हा जो मी तुमच्यावर दोष दिला तो दोष कायमच राहतो. ऐक, असं त्यांनी म्हणतो. कोण म्हणतो? शिष्य म्हणतो, पूर्वपक्ष म्हणतो.
तथापि कोणत्याही वस्तूचे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्याविषयी असंभावना विपरीत भावना संभवतच नाहीत. म्हणून श्रवणादिकांच्या ठाई व्यर्थत्व दोष कायम राहतो तो राहतो. म्हणजे याचा अर्थ ही गोष्ट खरी ठरते की नाही. जर तत्वमसी महावाक्याने तुम्हाला अपरोक्ष ज्ञान होत असेल तर असंभावना विपरीत भावना हा दोषच निर्माण होत नाही. अर्थात श्रवण मननाला व्यर्थत्व आहेत. तुम्ही म्हणाल असलं तर असू द्या, जाऊ द्या, काय बिघडलं, आम्ही म्हणतो. अहो पण वेदांनी सांगितलं ना श्रोतव्य हा मंतव्य आणि दिद्यासुता, आमचं जाऊ द्या, पण वेद जे आहे ते सर्वात प्रबल प्रमाणे आणि त्याच्या विरोधी अशा प्रकारचं विधान तुम्ही केलं नाही का, असं आमच्या मनात संशय येतो, शंका येते. म्हणून श्रवणादिकांच्या ठाई व्यर्थत्व दोष कायम राहतो तो राहतो. याकरता मग ते म्हणतात आता तुम्ही काय, मग ते म्हणतात काय केलं पाहिजे, तर ते म्हणतात काही नाही करायचं, आम्ही सांगतो ते ऐका, म्हणजे तुमचाही भ्रम दूर होईल, आहे की नाही, आणि सिद्धांत जो आहे तर तुमचा अपसिद्धांत होणार नाही. कसं, याकरिता केवल वाक्य करून मग ते अवांतर वाक्य असो किंवा महावाक्य असो परोक्ष ज्ञान होऊन श्रवणादिकांच्या साह्याने अपरोक्ष ज्ञान होते असे मानले असता श्रवणादिकांना व्यर्थता येत नाही असे पुष्कळ ग्रंथकर्त्यांचे मत आहे. आता ते सांगतात मग तुम्ही काय अर्थ करा, मग आता काय मार्ग काढायचा. खरं तुम्ही म्हणता ते खरे, श्रवण मननादिकांना व्यर्थत्व हा दोष कायम राहतो. ते म्हणतात राहतो ना, तू काय तुझा चेहरा सुकवला, तुला असं वाटतं की आता काय उत्तर द्यावं. काही नाही, आम्ही सांगतो ते ऐक, हे सरळ त्याचं उत्तर आहे. शास्त्रालाही व्यर्थत्व येणार नाही, फक्त तू माघार कशात घे की तत्वमसी महावाक्याने काय होतं, अपरोक्ष ज्ञान होतं असं म्हणू नको. वेदातली 2 प्रकारची वाक्य तूच सांगितली ना, काही अवांतर वाक्य आणि काही महावाक्य, त्याला दोन्हींना मिळून म्हणतात केवल वाक्य. केवल वाक्य याचा अर्थ ती महावाक्य असो किंवा अवांतर वाक्य किंवा या दोघांना मिळून काय म्हणतात, केवल वाक्य असं म्हणतात. म्हणतो याकरिता केवल वाक्य करून मग ती अवांतर वाक्य असो किंवा महावाक्य असो त्यांनी केवल वाक्य करून, हे कंसात लिहिलेले हे, केवल वाक्य करून परोक्ष ज्ञान होऊन, केवल वाक्य म्हणजे तत्वमसी महावाक्याने कोणतं ज्ञान होतं, परोक्ष ज्ञान होतं, आणि अवांतर वाक्याने कोणतं ज्ञान होतं, परोक्ष ज्ञान होतं, असं तो शिष्य म्हणतो किंवा पूर्वपक्ष म्हणतो, असं म्हणा. आणि मग असं झालं, महावाक्य ऐको किंवा केवल वाक्य म्हणजे महावाक्य किंवा अवांतर वाक्य यांनी होणारं ज्ञान कोणतं आहे, परोक्ष ज्ञान. आणि मग काय व्हायचं, अपरोक्ष कशाने होईल, तर अपरोक्षासाठी काय केलं पाहिजे, श्रवण, मग नंतर मनन, क्रमाने निधिध्यासन, असं केलं की तुम्हाला काय होईल, आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार होईल. म्हणून मग आता झालं का नाही, श्रवण मनन श्रुती नाही सांगितलं आणि त्याची गरजही पडली की नाही आणि संगती लागली की नाही. तुझी संगती लावायला किती कठीण जातं, त्याच्यावर कसा दोष येतो, श्रवण मननाला व्यर्थत्व येतं. ज्याच्यासाठी आम्ही सर्वसंग परित्याग केला, आहे की नाही, आणि त्याला तुम्ही काय म्हणता, व्यर्थ केला नसला तरी ज्याच्यासाठी आम्ही करणार आहे की नाही, तर त्याला त्याला काय येईल, व्यर्थत्व येईल. म्हणून तुम्ही असं माना की याकरिता केवल वाक्य करून मग ती अवांतर वाक्य असोत किंवा महावाक्य असो त्याने परोक्ष ज्ञान होऊन श्रवणादिकांच्या साह्याने अपरोक्ष ज्ञान होते. परोक्ष ज्ञान होतं केवल वाक्याने आणि अपरोक्ष ज्ञान कशाने होतं, श्रवण मनन निधिध्यासनाने अपरोक्ष ज्ञान होतो असे मानले असता श्रवणादिकांना व्यर्थता येत नाही असे पुष्कळ ग्रंथकर्त्याचे मत आहे. याचाच अर्थ काय, मग श्रवण मननाला व्यर्थता येईल का, नाही. मग वेदांतामध्ये हा एक पक्ष आहे, म्हणजे पुष्कळ ग्रंथकर्त्यांचं हे मत आहे, तेच तुम्ही स्वीकारावं असा हा पूर्वपक्ष या ठिकाणी म्हणतो. या ठिकाणी एक टिप्पणी वर कुठं आहे, पहिला आकडा, हां, अत्र केचित आक्षेपंती. या ठिकाणी काही लोक असा आक्षेप घेतात. आता पुढच्या वर्षी आपल्याला पंचदशी शिकायचं आहे, तर पंचदशीकारांचा हा आक्षेप आहे असं संस्कृत विचारसागरामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला काही विरोध येऊ नये. आता हा पक्ष आपण काय म्हणतो, विचारसागर आणि पंचदशी आभासवादाची प्रक्रिया सारखी, पण याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पंचदशी, आता याचा बराच विचाराचा विषय, तर पंचदशीकारांनी असं म्हणणं आहे त्यांचं की तुम्ही असं म्हणू नका, ही केवल वाक्यांनी काय होईल, तुम्हाला परोक्ष ज्ञान होईल. आणि नंतर पुन्हा त्यांनी काल आपल्याला सांगितलं श्रवणाची, मननाची आणि निधिध्यासनाची व्याख्या सांगितली, त्या क्रमाने तुम्ही गेले तर तुम्हाला अपरोक्ष ज्ञान होईल असं पंचदशीकारांचं म्हणणं आहे असं त्यांनी लिहिले. पंचदश प्रकरणाधिकृत विद्यारण्य प्रवृत्तया. नंतर 2 आकडा काय, हां,
आता केवळ वाक्य करून परोक्ष ज्ञान होऊन श्रवणादिकांच्या साहाय्याने अपरोक्ष ज्ञान होते असे मानले असता श्रवणादिकांना व्यर्थता येत नाही असे पुष्कळ ग्रंथकर्त्याचे मत आहे. पुष्कळ म्हणजे कोणत्या वेदांतामध्येच एक पक्ष आहे आणि त्यांनी त्याचं नाव कोण घेतलं, विद्यारण्य स्वामी यांचं सुद्धा मत आहे की केवळ वाक्याने तुम्हाला परोक्ष ज्ञान होतं, नंतर श्रवण मनन निधिध्यासनाने तुम्हाला अपरोक्ष ज्ञान होतं असं सांगितलं. हे झालं विद्यारण्य स्वामींचं मत. परंतु ह्या मताचं ह्या ग्रंथकर्त्यांनी काय केलेलं आहे, खंडन केलेलं आहे. हे मत मानलेलं नाही आणि त्यांच्या मताचं पुन्हा काय केलं आहे, खंडन करून आपल्या मताचं समर्थन केलेलं आहे. कसं ते पहा. सिद्धांतमती केवळ महावाक्य श्रवणापासून अपरोक्ष ज्ञान व श्रवणादिकांची सार्थता. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा ओंकार प्रधान. दुसरा म्हणा बघ म्हणा. सोपा सगळ्यांना म्हणता येईल असं मागं म्हणता येईल. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास. आशा पाश निवारोनी गेले. आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. आवडे जन धन माता पिता. न आवडे जन धन माता पिता.